नवे विचार, नवी संकल्पना. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाच्या सर्वप्रथम मी संगीता तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा देते. तुम्हाला सर्वांना हे नवीन वर्ष हेल्दी आणि वेल्दी जाओ हीच सर्वांकडून मी हे करते. आणि आज आपलं पटलं तर घ्या याचा विषय आहे ऍक्सेप्टन्स. तर ऍक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय? तर कुठलंही नातं असू दे, आई मुलाचं असू दे, मुली आईचं असू दे, नवरा बायकोचं असू दे, बहीण भावांचं असू दे, कोणतंही नातं जेव्हा सदृढ होतं, हेल्दी होतं, जेव्हा समोरील नात्याला आपण ऍक्सेप्ट करतो, व्यक्तीला आपण ऍक्सेप्ट करतो. तर आता हे ऍक्सेप्ट करणं म्हणजे नक्की काय? ऍक्सेप्ट करणं म्हणजे हे नव्हे की समोरील व्यक्ती कशीही वागली तरी तिच्या सुरात सूर आपण मिळवायचं, असं नाही. तर ऍक्सेप्ट करणं म्हणजे परिस्थितीला समजून घेणं, एकमेकांचा स्वभाव समजून घेणं, या सर्व गोष्टी समजून शक्यतो मतभेद जरी असतील तरी प्रत्येकाचा जेव्हा रिस्पेक्ट आपण एकमेकांचा प्रत्येक नात्यात करतो तो असतो ऍक्सेप्टन्स. कमी जास्ती तर प्रत्येकातच असते. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले असतात. दोन्ही व्यक्तींचे येतानाच वरून संस्कार वेगवेगळे असतात, स्वभाव वेगवेगळे असतात. त्यामुळे नक्कीच दोन व्यक्ती कधीच एकदम सुराचूर आणि परफेक्शनिस्ट एकमेकांसाठी होऊ शकत नाही. एकमेकांना ऍडजस्ट करून जगणं यालाच खरा ऍक्सेप्टन्स म्हणतात. काही गोष्टी आयुष्यात आपल्या हातात असतात बदलवण्याच्या, काही नसतात. उदाहरणार्थ आपल्याला जे आई वडील मिळतात ते आपण कधी बदलू शकत नाही. पण तुम्ही बघत असाल आई वडील आपले कसेही असले तरी प्रत्येक जण ऑफकोर्स आणि केलं पाहिजे आपल्या आई वडिलांवर प्रेम करतच. आई वडीलही मुलांवर करतात आणि मुलंही आई वडिलांवर करतात आणि ते केलंच पाहिजे. आणि का करू शकतात ते? आयुष्यभर आई वडिलांचं नातं का बरं नेहमी छान राहतं? कारण ऍक्सेप्टन्स असतो की नाही हे माझे आई वडील आहे आणि मी ते ऍक्सेप्ट केलेले आहेत. हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे आणि मी त्यांना ऍक्सेप्ट केलंय. कारण कित्येकदा काय होतं ना, बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात बदलवण्याच्या. परिस्थिती अशी असते कधी कधी. म्हणून ज्या गोष्टी आपण बदलवू शकतो त्यावर विचार करावा, त्यावर आपली एनर्जी वेस्ट करावी. आणि ज्या गोष्टी आपण आयुष्यात कधीच बदलवू शकणार नाही हे आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. कारण ऍक्सेप्ट केल्या तर आपलाही विचार मंथन, जे आपलं विचाराचं वादळ सुरू असतं नेहमी डोक्यात, ते शांत होतं. आपल्याला शांत झोप लागते आणि ऍडजस्ट करण्याची. कारण पूर्वीच्या काळी बघा, घरात आता न्यूक्लिअर फॅमिली आली, 2 किंवा 1 मुलांचा फंड आहे. पण पूर्वी काका काकू, आई वडील, अनेक जण अशी जवळपास 10-12 जण एकत्र फॅमिलीत राहायची. तर त्यांना किती ऍडजस्ट करावं लागत असेल आहे. तर ही ऍडजस्टमेंटची सवय लागते आपल्याला एकमेकांच्या. मन शांत राहतं. कुठलीही परिस्थिती असू दे, मनात एकच महत्वाकांक्षा असली पाहिजे की परिस्थिती म्हणजे बाहेरील स्थितीचा मी माझ्या मनावर, माझ्या शरीरावर, माझ्या जीवनावर त्याचा परिणाम होऊ देणार नाही. कारण जीवनात मला आनंदी राहायचं आहे की दुःखी राहायचंय, सुख आणि दुःख हे माझ्या हातात आहे. कधी कधी काही सिच्युएशन बऱ्याच आपल्या मनाविरुद्ध असतात, पण त्यालाही आपलंसं करू शकतो, आपण ऍडजस्ट करू शकतो. कारण ऍक्सेप्टन्स हा फार महत्वाचा आहे. ऍक्सेप्ट केली एकदा जी गोष्ट आपण बदलवू शकत नाही ती ऍक्सेप्ट केली तर मनही शांत राहतं. आणि परिस्थिती असते बाहेरील स्थितीचा आपल्या मनावर कुठलाही परिणाम होऊ शकत नाही, होत नाही. आणि त्यामुळे बरेचसे क्षण आयुष्यातले आपण शांतपणे आणि आनंदात घालण्यात आपल्याला मदत होते. म्हणूनच ऍक्सेप्टन्स हा जीवनात फार महत्वाचा आहे आणि तो आपल्याच हातात आहे. किती ऍक्सेप्ट करावं, कुठे ऍक्सेप्ट करावं, किती ऍडजस्ट करावं, कुठे नाही करावं, हे पण एक फार मोठं गणित आहे आयुष्याचं. पण सगळ्यात मोठं गणित हे आहे की मी आनंदी राहावं, मी सुखी राहावं, मी शांत राहावं. हे माझ्या हातात आहे, हे दुसऱ्यांच्या हातात नाहीये. कारण बोलणारा तर एखाद वेळेस आपल्याला आपल्या मनाविरुद्ध बोलून चालला जातो, पण त्याच्यानंतर आपण सतत त्याचं चिंतन मनन करून आपलं मन अजून खराब करतो. आपलं डोकं शांत राहत नाही, आपली मनशांती सगळी डिस्टर्ब होते. ते न करता बोलणारा बोलून जातो. प्रत्येक गोष्टीशी ऍडजस्ट करायचं, ऍक्सेप्ट करायचं सगळ्यात आधी की हे असं आहे. काही गोष्टी मी आयुष्यातल्या बदलवू शकते, काही गोष्टी माझ्या हातात नाहीये. ज्या हातात नाहीये त्या ऍक्सेप्ट करायच्या आणि आपलं नातं सुदृढ व्हायला त्यांनी खूप मदत होते. तर आनंदी नातं, अर्थातच नातं हेल्दी झालं की आपण आनंदी राहतो, आपल्या घरात आनंद राहतो. आणि ते तुमच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. तर बघा, आनंदी राहणं हे आपल्या हातात आहे. हे तुम्हाला पटतंय का?
आणि पटलं तर नक्की घ्या.